नमस्कार, आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. महिला उद्योजकांना जागतिक बाजारपेठेचं दार उघडणार. शिव उद्योग संघटनेचा नवा प्रकल्प माझा महाराष्ट्र. शिवउद्योग संघटना, वैदिक स्वाद फूड्स प्रायव्हेट लिमिटेड अमेरिका आणि मॅक्सलॉर्ड ग्लोबल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण व उद्योजक महिलांकरता जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकतेच मुंबई व कोकणात या संदर्भात मेळावे पार पडले, त्याचा हा वृत्तांत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला जातोय. तर दुग्ध शर्करा योग आहे आज. खरं तर दुग्ध शर्करा योग आहे आज. अयोध्ये येथील लग्न करत असते नोकरी आणि व्यवसायात सर्व महिलांना तसेच सर्व तरुणांना मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आजच्या मेळाव्याची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून केलेली आहेच, परंतु सुरुवात आणखी हे करत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. मार्गदर्शक म्हणून आपले रोपट देऊन विद्यार्थी आदरणीयांच्या शुभ हस्ते हे स्वागत दिला. जोरदार टाळ्यांच्या गजरात डीएम हेरिटेज वेंचरचे आदरणीय श्री विजयजी महाराज सलील सर यांचे इथे स्वागत केलं जात आहे. शुभ हस्ते इथे स्वागत केलं जात आहे. विभीषण नाळे संचालक, यानंतर यतीनजी यादव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण स्वागत करूया ॲडव्होकेट स्मिताताई पाटील महाराष्ट्र संचालक यांच्या शुभ हस्ते. मॅक्सलॉर्ड ग्लोबल इंडस्ट्रीज ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड, तर पुण्यामध्ये असणारी ही कंपनी, त्याच्यामध्ये फूड, फार्मा आणि ॲग्रिकल्चर प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करत असतो. साधारण 8 ते 10 वर्ष झाले ह्या फील्डमध्ये मी आहे. मी आणि माझी पत्नी पल्लवी कारंजकर आम्ही दोघं मिळून एक कंपनी चालवतो आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट महाराष्ट्रभरात ऑल ओव्हर इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फूड रिगार्डिंग प्रोडक्ट आणि मशिनरी वेगवेगळ्या प्लांट आम्ही इन्स्टॉलेशन केलेले आहे. त्याच्यामध्ये शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना, मॅक्सलॉर्ड आणि वैदिक स्वाद फूड प्रायव्हेट लिमिटेड ह्या तिघांचा एकत्रित संगम करून आज इथं आपण जमलेलो आहोत. तिथं एक कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे आणि यांच्या संयुक्त विद्यमानेने महिला उत्पादित उत्पादनासाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्य, तालुका व जिल्ह्यामध्ये आपण एक आउटलेट शॉपी जी चालू करणार आहे आणि त्याची संकल्पना आपण आज इथं करत आहोत. महाराष्ट्र माझा या ब्रँड खाली आपण ह्या गोष्टी सगळ्या करणार आहोत. माझा महाराष्ट्र नावाखाली, माझा महाराष्ट्र या नावाखाली हे सगळं आपण एकत्रितरित्या आउटलेटची जी संकल्पना आहे ती माझा महाराष्ट्र या नावाखाली आपण करणार आहे. उत्पादन निवड प्रक्रिया जी आहे, आज आपण जे 4 सॅम्पल इथं मागवलेले आहेत ते एका बचत गटामध्ये आपण 4 सॅम्पल जे मागवलेले आहेत ती 4 सॅम्पल कशासाठी होते, तर एक सॅम्पल जाणार आहे आपला लॅब टेस्टिंगसाठी, एक सॅम्पल जाणार आहे तो परभणीच्या फूड टेक्नॉलॉजी जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण देणार आहे आणि 2 सॅम्पल जे आहेत जे असोसिएट आहेत त्याच्यामध्ये तर ते टेस्टिंग करणार आहेत हे सॅम्पलचे. त्याच्यासाठी आपण उत्पादन जे निवड प्रक्रिया जी आहे, उत्पादनाची गुणवत्ता व तपासणी, तर आत्ता जे कोणी बचत गट आहेत तर त्यांचे जे फूड लायसन्सेस असतील किंवा लॅब टेस्ट रिपोर्ट असतील तर ते आपल्याला लागणार आहेत, कारण की त्याचं क्रॉस व्हेरीफाय आपण करणार आहे. त्याच्यामध्ये क्रॉस व्हेरीफाय होऊन त्या प्रोडक्टची गुणवत्ता आणि त्याचं सेल्फ लाईफ काढलं जाणार आहे. सेल्फ लाईफ काढून त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू काय असतील ते सर्व बघून त्याची सर्व टेस्ट होऊन आणि त्यानंतरच आपण फूड FSSAIचे जे नॉर्म जे आहेत त्या पद्धतीनं आपण पुढे ते प्रोडक्ट सिलेक्ट करणार आहोत. माझा महाराष्ट्र, मॅक्सलॉर्ड आणि SSG ग्रुप आणि वैदिक स्वाद ह्याचं जे कॉम्बिनेशन जे केलेलं आहे आपण, तर ते अशा पद्धतीने केलेलं आहे. मॅक्सलॉर्ड जे आहे आपली कंपनी ती आपल्याला मशीन पुरवणार आहे, म्हणजे मशिनरीमध्ये हेल्प करणार आहे
वेगवेगळ्या मशीन्स लागत असतात. ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात हे सर्व करायला जातो तर त्याचे जे छोटे छोटे मशीन असतील, समजा लाडू मेकिंग मशीन असेल, ऑइल कोण करत असेल तर ऑइल मेकिंग मशीन असेल, लाकडी घाणा मशीन असतील, तर अशा वेगवेगळ्या मशीनसाठी मॅक्सलोड काम करणार आहे. हे कॉम्बिनेशन जे केलेलं आहे ट्रायंगलमध्ये, तर ह्याच्यामध्ये माझा महाराष्ट्राचा जो रोल आहे, माझा महाराष्ट्रामध्ये आपण असं करणार आहे की मुंबई राज्य, जिल्हा, तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ज्या शॉपी बनणार आहेत, ज्या 200 स्क्वेअर फूट पासून 300, 400, 500 जसं आपल्याला अवेलेबल मिळतील जागा, त्याच्यामध्ये माझा महाराष्ट्राच्या नावानं त्या ब्रँड एका छताखाली आपण सगळ्या शॉपी आपण आणत आहोत. तर ते याच्यासाठी आणत आहोत की वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे प्रोडक्ट आज जर मार्केटमध्ये गेले तर त्याच्यावर कंट्रोल कोणाचा राहत नाही, आणि तो कंट्रोल एकत्रितरित्या आणण्यासाठी आपण हे सर्व एकत्र ट्रायंगल मध्ये करत आहे की माझा महाराष्ट्राच्या नावाखाली मॅन्युफॅक्चरिंग जे असेल ते बचत गटाचं नावच असणार आहे, त्या नावाला कुठं धक्का लागणार नाही. जर कुठल्याही प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते मॅन्युफॅक्चरिंगचा डिफेक्ट मानला जातो. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग करताना जे फूडचे नियम आहेत, त्याची गुणवत्ता आहे, ते सर्व टिकवणं गरजेचं आहे. त्या क्वालिटी मधलेच प्रोडक्ट सिलेक्ट होणार आहे, आणि ती क्वालिटी मेंटेन राहण्यासाठी एक बॉडी आम्ही तयार करत आहोत, नवीन बॉडी, की जी तुमच्या इथं कधीही येऊ शकते आणि ते प्रोडक्ट चेक करू शकते. एकदा शॉर्टलिस्ट झालेले प्रोडक्ट तुमचे कधी ती टीम येऊन तिथं बघू शकते की ती क्वालिटी तशी आहे का, क्वालिटीमध्ये तुम्ही हायजीन मेंटेन करताय का, हे सगळं ट्रायंगल मध्ये सगळं होणार आहे. त्यामुळे माझा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपण 500 प्रोडक्ट माझा महाराष्ट्राच्या आउटलेटमध्ये एका छताखाली आणि एका ब्रँड खाली आणणार आहे. आज हे 500 जे प्रोडक्ट आहेत, आज 5000 पर्यंत कसे न्यायचे ते सुरुवातीला आज 500, 1000, 1500 2000 म्हणजे मार्केटमध्ये कोणाला आणायचंच नाही. फक्त आपल्या बचत गटातल्या महिला असतील आणि माझा महाराष्ट्र असेल, दोन गोष्टींसाठी आज आपण इथं लाभ करत आहे. तिसरं म्हणजे आपल्याला सबसिडी आहे. हे सगळं चालवत असताना 25% गटातल्या ज्या महिला आहेत 50% त्यांना कंटिन्यू काम मिळणं गरजेचं असतं. जर एखादी मशीन घेतली, इन्व्हेस्टमेंट केली, तर हे शॉपी जे करणार एखादी महाराष्ट्र माझाचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला मशीन घेतल्या PM माझा महाराष्ट्रामध्ये तर विकलं जात आहे, सबसिडी मिळवून अजून काहीतरी फळी आम्ही निर्माण करतोय. त्या सबसिडीची आपण त्या वैदिक अजून एक फळी निर्माण करतोय, ज्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युटर नेटवर्क रिटेलिंग चेन असतात. तुमचा सिबिल मेट्रो सिटी असतील, मुंबई असेल, पुणे असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, मद्रास असेल, ट्रान्झॅक्शन आहे. आणि सर्वात महत्वाचं सर आपलं जे आहे वैदिक स्वच्छ US मधनं आहे, तर 20 लाख US मधनं खूप मोठी संधी आपल्याला मिळू शकते. एक्सपोर्टची संधी मिळणार आहे आपल्या मालाला. त्या गुणवत्तेचा माल आपण त्यांना जर दिला तर आपल्या मध्ये त्या मालाला प्रोडक्शन करून माझा महाराष्ट्राचा जे आउटलेट रिटेल काउंटर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वात महत्त्वाचा वाटा माध्यमातून करणार आहे. म्हणजे हा जो प्रॉफिट रेशो आम्हाला काही बनवलाय, कारण की मार्केटमध्ये ज्या ज्या कंपन्या आतापर्यंत सबसिडी पण MLM सिस्टीम जर मार्केटिंगच्या कंपन्या फक्त काय केलंय, स्वतःच्या प्रोडक्टवर भर दिलाय. जी ग्रुप बचत गट ग्रुप जो आहे त्याच्यासाठी 60% जो प्रॉफिट आहे 60% ठेवलेला आहे. माझा महाराष्ट्र जो ब्रँड असणार आहे त्याच्यासाठी जो प्रॉफिट असणार आहे तो 20% मार्जिन ठेवलेला आहे. आणि वैदिक स्वाद जे मी आणि सर आहे त्याच्यामध्ये त्यासाठी 20%, असं म्हणून तो 100%चा हा चार्ट आपण पूर्ण केलेला आहे. तर 60% ह्याच्यासाठी ठेवलेला आहे की जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, नवीन नवीन गृहिणींना काम मिळवून देता आलं पाहिजे. तर त्यासाठी हे 60% जे आहेत मोठा जो वाटा आहे प्रॉफिटचा, जो आउटलेट मधला प्रॉफिटचा वाटा तिथं आपण ठेवलेला आहे. हे सर्व पर्व मोठं व्हायला लागतं, त्यास वेअर हाऊसिंग सिस्टीम करावी लागते, वेअर हाऊस घ्यावं लागतं, त्यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट करावी लागते, त्यानंतर मुलं लावायला लागतात मार्केटमध्ये 13-13, 14-14, 20-20 मुलांचे पगार, हे सगळं मेंटेन करावं लागतं. तर त्या पद्धतीनं आज ऑलरेडी आमचं काम चालू होतं, पण सरांची ओळख झाली आणि योगायोगानं माझा महाराष्ट्र हे
करायचं ठरलं आणि इतक्या कमी वेळेत सरांनी ते सगळ्यांना बोलवून आणि सगळे एकत्रित दीपक सर प्रकाश सरांनी एवढी मदत केली की एवढ्या लवकर मला पण वाटत नव्हतं की एवढ्या लवकर आपलं 1400 करोडचा हा प्रोजेक्ट टोटल प्रोजेक्ट 1400 करोडचा आहे. हा आपल्याला महाराष्ट्रभर राज्यभर हा 1400 करोडचा प्रोजेक्ट करायचा आहे. नवीन नवीन जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना मी बाजूला ठेवून सरांचं एकच ध्येय होतं की आपल्या बचत गटातल्या गृहिणींना हे पुढे घेऊन जायचं होतं आणि सेम मॅक्सलॉड आणि वैदिक स्वास्थ्यचं पण तेच आहे धोरण की इन्व्हेस्टर मध्ये न घेता की आपल्या गृहिणींना त्यांच्या प्रोडक्टला एक चांगलं व्यासपीठ आपण देऊ शकलो पाहिजे. तर त्यासाठी हा प्रकल्प माझा महाराष्ट्राचा आपण करत आहे. तर कमी खर्चात उत्तम दर्जाचा माल उपलब्ध करून देणे, जसं मगाशी मी बोललो की कमीत कमी दरात आपण रॉ मटेरियल परचेस करणारे, त्याच्यामध्ये ट्रेनिंगचं तर पूर्ण एक टीम राहील ट्रेनिंगसाठी की तुमच्या इथं जागेवर येऊन ती टीम पूर्ण टेस्टिंग करेल, तपासेल. नवीन नवीन जे नॉर्म्स आहेत जो ISO आहे तर त्या नॉर्म्समध्ये फसायचे जे नॉर्म्स आहेत त्यामध्ये तुमचं जरी छोटं युनिट असेल 100 स्क्वेअर फूट असेल, 200 असेल, 500 असेल, 1000 असेल तर त्याच्यामध्ये हायजीन काय वापरलं पाहिजे. भले 10 बाय 10च्या खोलीमध्ये आपण करू पण 10 बाय 10च्या खोलीमध्ये करत असताना आपली स्वप्न ही मोठी पाहिजेत आणि त्या क्वालिटीचं 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुद्धा जे लिज्जत पापडची जर स्टोरी आपण ऐकली तर ते छोट्या स्वरूपातच होतं. आज खूप मोठ्या प्रमाणात झालं. छोटे जे मसाले होते, एव्हरेस्ट मसाले असतील किंवा MDH मसाले असतील तर त्यांचं पण तेच होतं की छोट्या स्वरूपात त्यांनी चालू केलेलं, पण त्यांना जी बॉडी FSIचे नॉर्म्स आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या, त्यानंतर बँकिंग प्रणालीकडून फंड मिळाले, त्यामुळे ते हळूहळू करत पुढे गेलेले आहेत. तर ब्रँडिंग आणि सोशल मीडियासाठी आपण संकेत सर आहेत OASISचे जे ओनर आहेत तर ते आपल्याला ब्रँडिंग आणि सोशल मीडियासाठी मार्गदर्शन करतात. ब्रँडिंग, आता तुमचं प्रोडक्ट असेल, कोणतंही प्रोडक्ट आहे, आतापर्यंत ब्रँडिंग हा शब्द ऐकून तुमच्या काय डोक्यात येतं, म्हणजे काय मनात येतं एक्झॅक्टली तुमच्या प्रोडक्टचं ब्रँडिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? आतापर्यंत तुम्ही प्रोडक्टसाठी ब्रँडिंग हा शब्द जर वापरला तर कशा पद्धतीने तुम्ही ब्रँडिंग म्हणू शकता त्या प्रोडक्टची? ओळख, बरोबर, क्वालिटी, ठीक आहे, प्राइस वगैरे, प्रोडक्टचं नाव आणि पॅकेजिंग, बरोबर. सो ब्रँडिंग हा फक्त एखादा तुमच्या कंपनीचा लोगो किंवा तुमच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग नसून हा तुमच्या प्रोडक्टचा कम्प्लीट एक चेहरा आहे. आतापर्यंत म्हणजे मला माहित नाहीये पण आता बचत गटातील जे प्रोडक्ट्स आहेत बऱ्याचदा मी पाहिलंय की आपण एखादं हाताने नाव लिहून किंवा त्याच्यावर एक स्टिकर लावून आपण ते देतो, ठीक आहे. सो इथे अशा पद्धतीने काम होणार आहे. ब्रँडिंग मध्ये आपल्या प्रोडक्टचा पूर्णतः चेहरा बदलणार आहे. तुमचे आता प्रोडक्ट्स टेस्टिंग झालं, सरांकडून मशिनरी आले, त्याच्यानंतर काय तर पुढचा पार्ट असा असेल की माझा महाराष्ट्राच्या अंडर तुमच्या प्रोडक्टची कम्प्लिटली नवीन पद्धतीने पॅकेजिंग होणार आहे. त्याच्या जे काही नॉर्म्स आहेत किंवा कलर थीम्स आहे, स्कीम्स आहे, माझा महाराष्ट्राचं जशा पद्धतीने टायपोग्राफी असेल किंवा आता काही टेक्निकल शब्द आहेत ते पुढचा हे झाला, टेक्निकल ऍस्पेक्ट ते पुढचे हे झाले. यानंतर तुमच्या प्रोडक्टसाठी सोशल मीडियाला प्रमोशन्स आपण माझा महाराष्ट्राच्या अंडर करणार आहोत. यामध्ये आतापर्यंत तुम्ही काही रील्स वगैरे बनवायचे ट्राय केले असतील, प्रोडक्टसाठी एडिट करायचे ट्राय केले असतील, तर इथे आपल्या प्रोडक्टसाठी ग्लोबल दर्जा देण्यासाठी किंवा राज्यस्तरीय दर्जा देण्यासाठी आपण व्हिडिओ प्रोडक्शन असेल, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग असेल, या संपूर्ण गोष्टी यामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट एकदा माझा महाराष्ट्राच्या अंडर आला त्याच्यानंतर सेल्स आणि मार्केटिंग या गोष्टी संपूर्ण आपण OASIS तर्फे पाहणार आहोत. आणि OASISचं मेन ध्येय हेच आहे की आतापर्यंत म्हणजे जवळपास सहदेव सरांसोबत आपण एक 4 ते 5 वर्ष जोडले गेलेलो आहोत आणि आपण आतापर्यंत फक्त स्टार्टअप्स साठी काम करतो जास्तीत जास्त, ना की मोठमोठ्या इंडस्ट्रीज साठी किंवा हे. सो बेस पासून कंपनीला मोठ्या नेण्यापर्यंत आपण काम करतो. फ्रॉम अ बेसिक ग्राफिक डिझाईन पासून वेबसाईट असेल, तुमचं डेव्हलपमेंट असेल, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, या पद्धतीने.
राज्यभर शॉपिंग करायचे आहेत आपल्याला. महिला रोजगार उद्योग वाढ त्याच्यामधून होणार आहे. उत्पादनांना मोठी बाजारपेठ, उत्पादन गुणवत्ता व क्षमता वाढ आणि ब्रँड अंतर्गत विक्री, जसं सरांनी आता सांगितलं तसं वेगवेगळे असोसिएट आहेत आपल्याला, ते मिळून आपण काम करणार आहे. आउटलेटची जी संकल्पना असणार आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण आता नवीन जो ट्रेंड आहे आणि ज्याची मागणी आहे तो म्हणजे लाकडी घाणा. ज्या लाकडी घाण्यामध्ये जे कोल्ड प्रेस ऑइल आहे, जो आज महाराष्ट्रामध्ये 400 प्लांट 500 प्लांट बसवलेले आहेत, तर त्याचे जे शॉपे आहेत ते पुणे, मुंबई इतर ठिकाणी आपण केलेले आहेत. तर त्या लाकडी घाण्याचं जे तेल आहे त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन एक मशीन जी असणार आहे त्या शॉपिंगमध्ये असणार आहे. आणि इतर प्रोडक्ट, कारण की लोकांना ते बघायला आवडतं की कुठल्या पद्धतीनं तिथं तेल निघतंय. आणि ते तेल निघत असताना जर शेंगदाणा असेल, तीळ असेल, बदाम असेल, ती जी आउटलेटची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये ती मशीन असेल. SS304 मध्ये चांगल्या क्वालिटीची मशीन असेल. आतमध्ये त्याच्यामध्ये पूर्वीचं जे बैलाचा घाणा होता त्याच्यामध्ये जसं दगड असायचा आणि लाट लाकडाची असायची, त्या पद्धतीनं आतमध्ये दगड असेल, वर लाकूड असेल, पण ती बैलावर नाही पण मोटारवर चालेल. हाच फरक आहे आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये केलेला आहे. लो RPM मध्ये ती फिरणारे मशीन, त्यामध्ये कोल्ड प्रेस ऑइल निघणारे आणि माझा महाराष्ट्र या ब्रँड खाली आपण ती शॉपिंगमध्ये ते लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असल्यामुळे तिथं लोक यायला चालू होतील. लोक ते मशीन मधलं तेल बघतील, त्याच्याबरोबर इतर जे प्रोडक्ट आहेत ते पण बघतील. त्याच्याबरोबर आपली जर शॉपीची साईज थोडी मोठी असेल तर तिथं कास्य थाळी जे आहे, जे कंटिन्यू चालतं कास्य थाळीचं, तर ते पण आपण नियोजन त्याच्यामध्ये, जर शॉपीची साईज जर मोठी असेल 300 स्क्वेअर फूट 400 स्क्वेअर फूट, तर ते कास्य थाळीचं पण त्यामध्ये ऍड करणार आहे. वेगवेगळ्या महिलांचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये पॅकेजिंग करून व्यवस्थित त्याला ब्रँडिंग करून सगळ्या गोष्टी त्या शॉपिंगमध्ये आपण करणार आहे. तर एकंदरीत जे शॉपीचं असणारं जे पिक्चर आहे, तर अशा पद्धतीनं 200, 300, 400 स्क्वेअर फूट मध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आणि एकाच छताखाली एकाच नावामध्ये असल्यामुळे माझा महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ह्या शॉपिंग मध्ये फक्त माझा महाराष्ट्र सगळ्या बचत गटा महिलांचे प्रोडक्ट, ब्रँड एकच, एका छताखाली आजपर्यंत कुणीही एका छताखाली एवढे प्रोडक्ट आणणार नाही. एवढे प्रोडक्ट फक्त माझा महाराष्ट्र ब्रँड. तर हे करत असताना जवळजवळ म्हणजे मागचे 1-1.5-2 महिने माझे असोसिएट आणि सगळ्यांनी मिळून, म्हणजे ज्यांचे आउटलेट ऑलरेडी आहेत आणि जे ह्याच्यामधले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून ते मार्गदर्शन करून त्याच्यामध्ये काय काय लागतं आणि त्यामध्ये काय काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये असणारे ॲग्रीमेंट जे असणार आहे, जे रेंट ॲग्रीमेंट, तर ते पण आपण कव्हर करणार आहे तिथं जाऊन. म्हणजे किती रेंट ॲग्रीमेंटची व्हॅल्यू असेल ते असणार आहे. त्यानंतर ऑल इंटेरियर एक्सटेरियर जे डिझाईन होईल तर त्याचे पण काय एकसारखं आपल्याला माझा महाराष्ट्राचं जे चित्र राहणार आहे. जसं KFC मॅगडीचं मॉडेल आहे तसं माझा महाराष्ट्राचं सेम आउटलेट असणार. भले ते 200 स्क्वेअर फूट मध्ये असो, 400 असो, 500 असो, डिझाईन सेम बोर्ड, फक्त साईज कमी जास्त होणार आहे त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये लायसन्सेस आहेत, कम्प्युटर आहे, बिलिंग प्रिंटर आहे, सॉफ्टवेअर आहे, मशीन कोल्ड प्रेसची, जी मी तुम्हाला बोललो की कोल्ड प्रेसची मशीन एक लावणं गरजेचं आहे. ते लाईव्ह लोक बघायला येतात, फुटफॉल वाढणार आहे त्याच्यामुळं. स्टील मटेरियल, काही पिंप जे आपण तेल काढतो त्याला सेडिमेंटेशन करावं लागतं. ते तेल डायरेक्ट विकता येत नाही, त्यामध्ये पिंपामध्ये सेडिमेंटेशन करण्यासाठी स्टीलचे पिंपाचे मटेरियल आहे. लॅब टेस्ट आहे, इंटरनेट आहे, कॅमेरा आहे, बॅग्स आहे, गुड्स आहे आणि कास्य थाळी. तर असा मिळून तो अतिशय माझा महाराष्ट्राचा हा ब्रँड असणारा एक आउटलेट. याचं तुम्हाला त्याचबरोबर हे करत असताना सरांनी मला बोलले की आपण फक्त आउटलेट नको करायला, तर आपण घरापर्यंत पोहोचू, पूर्ण सोसायटीमध्ये पोहोचू. तर काय करता येईल, तर सरांनी माझ्या डोक्यात टाकलं मोबाईल व्हॅन जी आहे, पण ती खूप सुंदर व्हॅन आपण करणार आहे की ज्यांचं बजेट समजा कमी आहे, आउटलेट पर्यंत नाही करता येत, पण त्यांच्याकडे गाडी आहे किंवा आपल्याला ते व्हॅन पद्धतीने करता येईल. तर ते माझा महाराष्ट्राचं कन्सेप्ट प्रत्येक सोसायटीमध्ये, सर म्हणजे आपण सोसायटीच्या आतमध्ये लावू एक्झिबिशन. सगळं आपण बाहेर काय लावणार नाही, आतमध्ये लावू. मग लगेचच
सरांना सांगितलं, संकेत सरांना, की आपल्याला एक नवीन प्रकल्प हा मिळाला आहे, तर आपण चालू करूया. लगेच सरांनी त्याची डिझाईन बनवली आणि इतकं सुंदर पद्धतीनं माझा महाराष्ट्राचे टोटल प्रोडक्ट सगळे इथे येणार आहे आपल्या इथं. तर अशा पद्धतीनं हे मोबाईल महिला सक्षमीकरणासाठी एक नवी उद्योग क्रांती घेऊन येतोय आपण सगळ्या गोष्टी यामध्ये. वैदिक स्वाद, जसं मगाशी मी सांगितलं ट्रायंगल मध्ये, वैदिक स्वादसाठी सुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही इतकं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू केलंय. काही लोकांना ऑलरेडी आम्ही हायर करून ठेवलेलं आहे की ज्याची चेन ऑलरेडी आहे. समजा काका हलवाईची जी चेन आहे, तर त्याच्यामध्ये आपला माझा महाराष्ट्राचा माल किंवा वैदिक स्वादचा माल कशा पद्धतीनं तो नेऊ शकतो 32 आउटलेटला, दोराबजी मध्ये कसा नेऊ शकतो, डीमार्ट मध्ये कसा पोहोचू शकतो. काही नॉर्म्स आहेत, काही त्याच्यामध्ये साईट द्यावी लागते त्यांना 90 डेज 60 डेज. त्याच्यामध्ये फक्त डिस्कशन आमचे काही चालू आहेत. काही छोटे छोटे जे आउटलेट आहेत, जवळजवळ 300 ते 400 आउटलेट आपल्या परिचयामध्ये आहेत. तिथं कसा माल पोचवू शकतो, ऑलरेडी फक्त शब्दावर ते म्हणू शकतात की द्या सर पाठवून आपल्याला, पण त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहेत की त्याच्यामध्ये साईड द्यावी लागते थोडीशी त्यांना. एक 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस. तर थोडंसं वैदिक स्वाद आणि बचत गट आणि माझा महाराष्ट्र हे एक नेक्स्ट लेवलला ज्यावेळेस मीटिंग होईल आणि प्रोडक्ट सिलेक्शन होईल, त्याच्यामध्ये आपण ठरवू शकतो की कशा पद्धतीने आपण वर्कआउट करू शकतो. तर वैदिक स्वाद त्या पद्धतीने करणाऱ्या असोसिएट कंपन्या ज्या आहेत, तर ह्या सर्व असोसिएट आपल्याला मिळालेले आहेत आणि सगळ्यांचे वेगवेगळे काम ह्याच्यामध्ये आहेत. सगळ्यांचा इतका मोठा रोल आहे याच्यामध्ये, सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. तर त्याच्यामध्ये स्वाती असोसिएट्स मॅडमची कंपनी आहे, डिअर हेरिटेज व्हेंचर आहे, आरोग्य अन्नपूर्णा, अनिल भाईपूर, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे महत्व. तर आपण अन्नपूर्णा लाकडी राहण्याचे जे ओनर आहेत आकाशजी शिंदे, तर त्यांना आपण बोलून 1-2 शब्द त्यांनी सांगावं, त्यांच्या कंपनी बद्दल इंट्रोड्यूस करावं. ट्रॅडिशन फॉलो करतो आणि विकला जाणारा प्रोडक्ट हा कम्प्लिटली हेल्थ सेंट्रिक असावा, त्याचा आरोग्यदायी फायदा कुठला ना कुठला आपल्याला व्हावा. त्यानंतर तो कस्टमर सेंट्रिक, कारण की घेणाऱ्या ग्राहकाला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. हे सांगण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे तुम्ही पण ज्यावेळेस आउटलेट चालू करणार आहात, तर हे उद्दिष्ट तुम्ही सुद्धा पुढे कॅरी फॉरवर्ड करावे ही विनंती आहे सर, की प्रोडक्टचा फायदा ह्या तुमच्या ग्राहकाला सुद्धा झाला पाहिजे. आता एक एक्झाम्पल म्हणजे ह्या सगळ्यांची बांधले जाऊ. आज आपण इलेक्शनला बोलतोय, मतं द्या वगैरे सांगतोय, हे सगळं जर बांधलेलं असेल आपल्याला जायचीच गरज नाही. प्रत्येक घरात आपण जाणारच आहोत असे, आणि तिथे आपले होणारच आहे. तेव्हा तुम्हाला जे लोकांशी कळतं वाढून जाईल. त्यासाठी वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट आपण सुरुवात करतोय आणि मला वाटतं करू का उभ्या आता सिंधुदुर्ग वास्तुलक्ष्मी जिल्हा प्रमुख म्हणून रचना नेरुरकर यांची नियुक्ती मी आज इथल्या इथे डिक्लेअर करतो. आणि काय करायचं ते पण सांगतोय की तुमच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनला, प्रत्येक एसटी डेपोला आता जी अंगणवाडीची यात्रा आहे, त्या अंगणवाडीच्या यात्रेमध्ये आपले बॅनर लागते पाहिजेत. काय मॅटर असेल तो बॅनर तुम्हाला येईल बनवून, आणि ती तुमची टीम पण महिन्याभरात तुमची टीम तयार झाली पाहिजे, स्ट्रॉंग असेल. म्हणजे काही झालं काय नाही झालं तर ते कम्युनिकेट करू शकत असेल. जर काय सांगितलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे जा तिथे जा, तो जर जाणार असेल, अशाच लोकांची आपण त्या टीम मध्ये हे करणार आहोत. आणि ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये जे इन्व्हॉल्व होतील ते त्या प्रॉफिटमध्ये पण इन्व्हॉल्व असणार आहे. त्याच्यामुळे याच्या जे कोणी ज्यांना वाटतं की मी हे त्यात काम करू शकतो, आणि तो कुठलाही माणूस असेल, एक साधा पदाधिकारी असेल किंवा राज्यकारी, ज्याला वाटतं मी या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन मी त्याला न्याय देऊ शकते, असा कुठलाही माणूस याच्यात सहभागी होऊ शकतो. तो काय कोणाला वाटतंय का असं जबाबदारी घेणार असेल तरच सामील हो, नाहीतर प्रकाश आणि मी आम्ही हा प्रोजेक्ट राबवणारच आहोत. तो आला तर तुमच्या बरोबर, नाही आला तर तुमच्याशिवाय. कारण तुमच्या प्रोडक्टला तर आम्ही मार्केट देणारच आहोत. आता तसंही नॉलेज आहे की फक्त प्रोडक्ट द्यायचे तर तुमची जबाबदारी. बरं, तुम्हाला दुसरी गोष्ट प्रॉपर ऍग्रीमेंटला सुरुवात होईल. फेब्रुवारीमध्ये ऍग्रीमेंट वगैरे सुरू होईल आणि मग तेव्हा कुठे जाऊन आपला महाराष्ट्रामध्ये पहिली शॉपी सुरू होईल 8 मार्च. पण असं नको व्हायला की यांना टेस्टिंगला दिलेलं प्रोडक्ट वेगळे आहे
आणि जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा पलटी मारली तर त्याच्यात लिगल क्लॉज असतील ते तुम्हाला भोगावे लागते. आता मगाशी ते सोशल मीडियाचे त्यांनी विचारलं बरं ना? तुम्ही बघा कोण बघत संकेत सर, आम्ही एक टीम बनवतोय. ज्या महिलेचे 50,000 इन्फ्लुएन्सर आहेत, फॉलोअर्स आहेत, अशा महिलांचीच टीम आम्ही जर दिली तर त्यांना महिन्याला किती पैसे द्याल तुम्ही? आपल्याला डायरेक्ट 50,000 इन्फ्लुएन्सरच्या महिलांची गरज नाहीये. ज्यांचा 100 जरी फॉलोअर असतील त्यांचे 50,000 पर्यंत पोहोचवायची जबाबदारी आमची. काय प्रश्न असेल त्यांना पैसे किती मिळणार? कारण आम्ही त्यांना पैसे मिळवून देणार दर महिन्याला, तर तुम्ही काय पैसे देणार आहात का? म्हणजे 50,000च्या वरतीच फॉलोअर आल्यात महिला. असे जर कोणी महिला असतील 50,000 फॉलोअर, अन्नपूर्ण ऑलरेडी 10 पैसे प्रति फॉलोअर, महिलांनी व्हिडिओ तयार करायचा, आपण त्यांना सॅम्पल फ्री मध्ये पाठवतो अन्नपूर्णतेला, त्याच्यामध्ये स्वयंपाक करायचा व्हिडिओ. पैसे किती झाले सांगा? 10 पैसे पर फॉलोअर. 50,000 असेल किती झाले? 5,000 5,000 पर व्हिडिओ. पर व्हिडिओ अहो, बायका असं बोलू नका. 10 पैसे पर फॉलोअर. या बायका दिवसाला 1000 व्हिडिओ बनवतील. बायका तुम्हाला हे गाणं सोडून हे एका अकाउंटला एकदा संधी ना. हा आता बोलला काय रे बायका बाकी सगळं सोडतील, जेवण व्हिडिओ बनवून जरा पैसे मिळणार आहे. मेन प्रोजेक्ट बाजूला राहायचा. नाही, आपण खरंच देत आहोत. तर तसं अन्नपूर्णाच्या पेजला कॉन्टॅक्ट करा, टीम तुम्हाला नाही कळलं सगळ्यांना? 50,000 फॉलोअर असेल तर तुम्हाला 5,000 रुपये एका व्हिडिओचे मिळू शकतात, आणि एका दिवशी एकच बनवायचा. एका अकाउंटला एकदा म्हणजे एकदा, म्हणजे दुसरा प्रोडक्टला दुसरा, तिसरा प्रोडक्टला तिसरा, म्हणजे महिन्याला 5,000 फिक्स झालं तुमचे ते केलं तर. म्हणजे आतापासून व्हिडिओ बनवून टाका. त्याला लिहिता बनवणार ना. आणि पुढच्यांचं का